जय शिवराय मित्रांनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल रेसिपी दवाटी. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपल्या इंस्टाग्रामला ट्रेंडिंग समजणारे ऑडिओ असणार आहे. व्हिडिओ खूप जबरदस्त झालेला आहे आणि एडिटिंगसाठी जे काही मटेरियल लागणार आहे ते सगळं मटेरियल आपल्या टेलिग्राम चॅनलला दिलेलं आहे. त्यामुळे टेलिग्राम चॅनल सुद्धा नक्की जॉईन करा. टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. चला तर मग आजचा व्हिडिओ स्टार्ट करूया. अभी मजा आएगा ना भिड़ो. मित्रांनो, सर्वात आपल्याला सिक्युअर पेन ओपन करून घ्यायचं. ओपन केल्यानंतर कनेक्ट ऑप्शनवरती क्लिक करून VPN आपल्याला कनेक्ट करून घ्यायचे. त्यानंतर जस्ट बॅक करून घेऊया. बॅक केल्यानंतर CapCut ओपन करून घ्यायचे. क्रिएट ऑप्शनवरती क्लिक करून आपल्याला हवा तो फोटो सिलेक्ट करून घ्यायचा. त्यानंतर खालती रेशोवरती क्लिक करून घेऊयात. इथे नो पण शो करून ओके करून घ्यायचे. त्यानंतर फोटोवरती क्लिक करून घेऊया. खालती क्रॉप ऑप्शन भेटेल त्यावरती क्लिक करून घ्यायचे. ती सुद्धा नो पण शो करून फोटो हवा तसा ॲडजस्ट करून ओके करून घेऊयात. फोटोला स्क्रीनवरती ॲडजस्ट करून घेऊयात. त्यानंतर साईड क्लिक करून घ्यायचे. त्यानंतर डोवरती क्लिक करून या डोवरमध्ये मी बिटमध्ये व्हिडिओ दिले तो व्हिडिओ ॲड करून घ्यायचा. व्हिडिओ ॲड केल्यानंतर खालती आपल्याला फोटोवरती क्लिक करून घ्यायचं. त्यानंतर जेवढं बिटमध्ये व्हिडिओचं टायमिंग तेवढंच फोटोचं एकल ठेवायचं. एक्स्ट्रा वाटर स्प्लिट करून डिलीट करून घ्यायचं. त्यानंतर व्हिडिओचे स्टार्ट लिहायचं. बिटमध्ये व्हिडिओवरती क्लिक करून खालती एक्स्ट्रा ऑडिओचा ऑप्शन भेटेल त्यावरती क्लिक करून व्हिडिओ टू ऑडिओ कनेक्ट करून घ्यायचं. त्यानंतर 15 दिशेवर झूम करून घ्यायचं. तिथे आपली जिथे बीट चेंज होताना दिसेल तिथे यायचं. फोटोवरती क्लिक करून फोटोला स्प्लिट करून घ्यायचे. सो आपण जेवढं स्प्लिट आहे तेवढं स्प्लिट करून घेऊयात. ओके, तर मित्रांनो आपलं स्प्लिट करून झाले. त्यानंतर व्हिडिओचे स्टार्ट लिहायचे. स्टार्ट लिहिल्यानंतर इथे आपल्याला बिटमध्ये व्हिडिओवरती क्लिक करून घ्यायचं. बिटमध्ये व्हिडिओ डिलीट करून घेऊयात. त्यानंतर 2 नंबर लेटच्या फोटोवरती क्लिक करून घ्यायचे. क्लिक केल्यानंतर खालती आपल्याला रिप्लेसचं ऑप्शन भेटेल त्यावरती क्लिक करून घ्यायचे. इथे आपल्याला हवा तो फोटो सिलेक्ट करून घ्यायचे. फोटो सिलेक्ट केल्यानंतर क्रॉप ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचे. फोटोला 9 पण शो करून फोटो हवा तसा ॲडजस्ट करून ओके करून घ्यायचे. त्यानंतर फोटोला आपण स्क्रीनवरती ॲडजस्ट करून घेऊयात. अशा प्रकारे सगळे फोटो आपण रिप्लेस करून घ्यायचे. रिप्लेस केल्यानंतर क्रॉपमध्ये जाऊन नो पण शो करून फोटोला स्क्रीनवरती ॲडजस्ट करून घ्यायचे. ओके, तर आपले सगळे फोटो ॲड करून झाले आहेत. त्यानंतर इथं 5 सेकंड 15 एफपीचा फोटो आहे त्यावरती क्लिक करून डुप्लिकेट ऑप्शनवरती क्लिक करायचं. त्यानंतर डुप्लिकेट फोटोवरती क्लिक करून ओव्हरलेवरती क्लिक करून घ्यायचं. त्यानंतर फोटोला पुढं स्कोर करून पुढे ॲड करून घ्यायचे. त्यानंतर जो टाइम आपल्याला स्टार्टला 1 सेकंडच्या पुढचा जो डॉट आहे तिथपासून 5 सेकंडच्या पुढचा डॉट आहे तिथपर्यंत ॲडजस्ट करून घ्यायचे. सो ॲडजस्ट करून घेऊयात. त्यानंतर 6 सेकंड 15 एफपीचा फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करून घ्यायचे. इथे सुद्धा त्या फोटोवरती क्लिक करून डुप्लिकेट ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचे. त्यानंतर ओव्हरलेवरती क्लिक करून फोटोला खालती ॲड करून घ्यायचे. त्याला सुद्धा लॉंग प्रेस करून फोटो अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचे. ह्याचा टाइम आपल्याला 6 सेकंडच्या आधीच्या डॉटपासून 6 सेकंडमध्ये ॲडजस्ट करून घ्यायचे. अशा प्रकारे पुढचे 2 फोटो सुद्धा डुप्लिकेट ऑप्शन यूज करून खाली ॲड करून घ्यायचे. त्यानंतर व्हिडिओच्या स्टार्ट लिहायचे. आपण जे डुप्लिकेट फोटो केले त्या फोटोवरती क्लिक करायचे. खाली आपल्याला रिमूव्ह बॅकग्राऊंडचं ऑप्शन भेटेल त्यावरती क्लिक करून रिमूव्हलवरती क्लिक करून रेस्टोर ऑप्शनवरती क्लिक करून स्टॉक ऑप्शनवरती क्लिक करायचे. तिथे आपल्याला लुमिनसवरती क्लिक करून कलर सिलेक्ट करायचे. कलर सिलेक्ट केल्यानंतर साईज 40 वरती ठेवून ऑपोसिटी 20 वरती ठेवून ओके करून घ्यायचे. त्यानंतर त्या फोटोच्या स्टार्टला एक की फ्रेम ॲड करून घ्यायचे आणि एंडला एक की फ्रेम ॲड करून घ्यायचे. सो इथे की फ्रेम ॲड केल्यानंतर फोटोला थोडं मायनस करून घ्यायचे. मायनस केल्यानंतर खाली अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचे. त्यानंतर स्टार्टला जिथे की फ्रेम ॲड केले तिथे फोटोला आणखीन थोडं मायनस करून फोटोला जरा खालती आपण ॲड करून घ्यायचे. म्हणजे आपला व्हिडिओ ओपन होताना फोटो आपल्या वरती स्कोर होताना दिसून जाईल. त्यानंतर त्या पुढच्या डुप्लिकेट फोटोवरती क्लिक करून घ्यायचे. क्लिक केल्यानंतर खालती आपल्याला रिमूव्ह बॅकग्राऊंडचा ऑप्शन भेटेल त्यावरती क्लिक करून ऑटो रिमूव्हवरती क्लिक करून घ्यायचे. तिथे बॅकग्राऊंड रिमूव्ह करून स्टॉक ऑप्शनवरती क्लिक करून लुमिनसवरती क्लिक करून कलर हवा आहे तो सिलेक्ट करून साईज आपल्याला 40 वरती ठेवून ऑपोसिटी 20 वरती ठेवून ओके करून घ्यायचे. ह्याला अशा प्रकारे थोडं मायनस करून घ्यायचे आणि खालती ॲड करून घ्यायचे. पुढचे 2 फोटो त्याचे सुद्धा बॅकग्राऊंड रिमूव्ह करून हवा तो कलर सिलेक्ट करून अशा प्रकारे मायनस करून घ्यायचे. त्यानंतर व्हिडिओच्या स्टार्ट द्यायचे. ते इफेक्ट आणि ॲनिमेशन देण्यासाठी जो आपण आधीचा प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा. ओपन केल्यानंतर 15 एफपीचे पण झूम करून घ्यायचे. त्यानंतर 6 सेकंडचा खालचा जो डुप्लिकेट फोटो आहे त्यावरती क्लिक करून घ्यायचे. ॲनिमेशनमध्ये इनमध्ये तुम्हाला क्लिक ओपन ही ॲनिमेशन देऊन ओके करून घ्यायचे. त्या पुढच्या 2 फोटोला सुद्धा हीच ॲनिमेशन देऊन ओके करून घ्यायचे. त्यानंतर व्हिडिओचे स्टार्ट लिहायचे. त्यानंतर 1 नंबर लेटच्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये क्रॉस ओपन ही ॲनिमेशन देऊन ओके करून घ्यायचे. थोडं झूम करून घेऊयात. त्यानंतर त्या पुढच्या लेअरवरती क्लिक करून घ्यायचे. ॲनिमेशनमध्ये इनमध्ये इथे आपल्याला फेड इन ही ॲनिमेशन देऊन ओके करून घ्यायचे. 1 सेकंडच्या पुढचा जो डॉट आहे तिथपासून 5 सेकंडच्या पुढचा डॉट आहे तिथपर्यंत आपल्याला एकच ॲनिमेशन ॲड करून घ्यायचे. फेड इन ही ॲनिमेशन देऊन ओके करून घ्यायचे. त्या पुढच्या लेअरवरती क्लिक करून घेऊयात. ॲनिमेशनमध्ये इनमध्ये इथे आपल्याला रॉक हॉरिझॉन्टली ही ॲनिमेशन देऊन ओके करून घ्यायचे. त्या पुढच्या लेअरवरती क्लिक करूयात. ॲनिमेशनमध्ये इनमध्ये इथे आपल्याला रॉक वर्टिकल ही ॲनिमेशन 5 सेकंडवरती ठेवून कॉम्बोवरती क्लिक करून घ्यायचे. ते आपल्या कॉम्बोमध्ये डिस्टॉर्ट लेफ्ट ही ॲनिमेशन टाइम फुल करून ओके करून घ्यायचे. त्या पुढच्या लेअरवरती क्लिक करून घ्यायचे. इथे आपल्याला ॲनिमेशनमध्ये इनमध्ये रॉक हॉरिझॉन्टल ही ॲनिमेशन 5 सेकंडवरती ठेवून त्या पुढच्या कॉम्बोवरती क्लिक करून घ्यायचे. ते डिस्टॉर्ट राईट ही ॲनिमेशन देऊन टाइम फुल करून ओके करून घ्यायचे. त्या पुढच्या लेअरवरती क्लिक करून घ्यायचे. ॲनिमेशनमध्ये इथे आपल्याला इनमध्ये रॉक वर्टिकल ही ॲनिमेशन 5 सेकंडवरती ठेवून कॉम्बोवरती क्लिक करून घ्यायचे. इथे आपल्याला डिस्टॉर्ट लेफ्ट ही ॲनिमेशन टाइम फुल करून ओके करून घ्यायचे. त्या पुढच्या लेअरवरती ॲनिमेशनमध्ये
इनमध्ये इथे आपल्या रॉक वर्टिकल 6 सेकंडवरती ठेवून कॉम्बोवरती क्लिक करून घ्यायचं आहे. इथे आपल्याला डिस्टॉर्ट राईट हे ॲनिमेशन टाइम फुल करून ओके करून घ्यायचे. ओके तर मित्रांनो आपले ॲनिमेशन दिवस झाले. इफेक्टवरती क्लिक करून घ्यायचे. एक नंबरच्या इफेक्टवरती क्लिक करूयात. हा इफेक्ट आपल्याला व्हिडिओ इफेक्टमध्ये ग्लोविंग लेन्समध्ये टेक्नॉलॉजी 3 या नावाने भेटून जाईल. त्यावरती क्लिक करून स्पीड फुल करून ओके करून घ्यायचं. याचा टाईम आपल्याला 5 सेकंडच्या पुढच्या डॉटपासून 6 सेकंडचा जो आधीचा डॉट आहे तिथपर्यंत ॲडजस्ट करून घ्यायचं. सो ॲडजस्ट करून घेऊयात. साईड क्लिक करून त्या पुढच्या इफेक्टवरती क्लिक करूयात. हा इफेक्ट आपल्या बॉडी इफेक्टमध्ये ग्लोविंग लेन्समध्ये गोमिस्ट्रिक लेन्स या नावाने भेटून जाईल. त्यावरती क्लिक करून घ्यायचे. इथे आपल्या ॲडजस्टमध्ये स्पीड फुल करून घ्यायची. वर्टिकल बॉलच्या हिशोबाने ॲडजस्ट करून ओके करून घ्यायचे. त्यानंतर ह्याचा टाईम आपल्याला 6 सेकंडपासून 7 सेकंड 15 पर्यंत ॲडजस्ट करून घ्यायचे. ॲडजस्ट करून घेऊया. त्यानंतर त्या पुढच्या इफेक्टवरती क्लिक करूया. हायपेट आपल्या बॉडी इफेक्टमध्ये ग्लोविंग लेन्समध्ये एंजल विंग्स या नावाने भेटून जाईल. वर्टिकल बॉडीच्या हिशोबाने ठेवून कलर हवा तसं चेंज करून ओके करून घ्यायचं. ह्याचा टाईम आपल्याला 8 सेकंडच्या आधीच्या डॉटपासून इथे आपल्याला 9 सेकंड 15 पर्यंत ॲडजस्ट करून घ्यायचे. त्यानंतर त्या पुढच्या इफेक्टवरती क्लिक करून घेऊयात. हा इफेक्ट आपल्याला बॉडी इफेक्टमध्ये ग्लोविंग लेन्समध्ये गॅस व्ह्यूज या नावाने भेटून जाईल. त्यावरती क्लिक करून ॲडजस्टमध्ये कलर आपल्याला 17 वरती ठेवून स्पीड 28 वरती ठेवून ओके करून घ्यायचं. ह्याचा टाईम आपल्याला 10 सेकंडच्या आधीच्या डॉटपासून 11 सेकंडचा जो पुढचा डॉट आहे तिथपर्यंत ॲडजस्ट करून घ्यायचं. सो ॲडजस्ट करून घेऊया. पुढच्या इफेक्ट आपल्याला व्हिडिओ इफेक्टमध्ये ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये क्रॉस स्प्लिट या नावाने भेटून जाईल. त्यावरती क्लिक करून घ्यायचे. ॲडजस्टमध्ये स्पीड 33 वरती ठेवून ओके करून घ्यायचं. त्यानंतर जो टाईम आपल्याला 11 सेकंड 15 पासून व्हिडिओच्या एंडपर्यंत ॲडजस्ट करून घ्यायचं. सो ॲडजस्ट करून घेऊया. त्यानंतर स्प्लिट आयकॉनवरती क्लिक करून घ्यायचं. इथे आपल्याला लाईट इफेक्टमध्ये लुमिन फ्लॅश हा इफेक्ट भेटेल. त्यावरती क्लिक करून टाइम 0 करून अप्लाय टू ऑल करून ओके करून घ्यायचं. म्हणजे आपल्या ऑल स्प्लिट आयकॉनला अप्लाय होऊन जाईल. ओके तर मित्रांनो आपला व्हिडिओ एडिट करून झालेला आहे. सेव्ह करण्यासाठी एक्सपोर्ट ऑप्शनवरती क्लिक करून व्हिडिओ एक्सपोर्टिंग करून घ्यायचं. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. भेटेल एवढंच एका नवीन व्हिडिओमध्ये.